नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले. टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. बरेच दिवस झालं विद्यार्थी एम-पी-एस-सीचे ॲडव्हर्टाइजमेंट नंबर 114 2023 सहाय्यक प्राध्यापक पदासाठी जी एम-पी-एस-सी थ्रू भरती घेतली जाते किंवा जी ॲड होती, त्या संदर्भात काही नवीन अपडेट आहे का याची माहिती वाट पाहत आहेत. मित्रांनो, माझा अंदाज असा आहे, की सध्याचा टाईम टेबलचा इतर परीक्षांच्या टाईम टेबलचा अभ्यास केला, तर मे पूर्वी ही एक्झाम होणं मला तरी वाटत नाही आता शक्य आहे. कारण आता ज्यावेळेस एक्झामचा टाईम टेबल पडेल, नोटिफिकेशन येईल 114/2023ची, त्यावेळेस त्यानंतर आपल्याला 2-3 महिन्यांचा कालावधी तरी जवळपास दिला जाईल आणि मधल्या कालखंडामध्ये इतर परीक्षांचं वेळापत्रक एम-पी-एस-सीकडे भरगच्च असल्यामुळे मे उजाडायला काही हरकत नाही असं वाटतं आहे. यापूर्वी जे आपण अंदाज वर्तवले होते, एम-पी-एस-सी आहे अनपेक्षितपणे, त्यापैकी बरेच अंदाज चुकीचे ठरलेले आहेत. पण ही एम-पी-एस-सी आहे. पाठीमागे सहाय्यक प्राध्यापक पदाची 113/2023 जी परीक्षा झाली, जस्ट 3 दिवस अगोदर नोटिफिकेशन पडलं, डेट आली एक्झामची आणि लगेच एक्झाम झालेली आहे. तरी पण गाफील राहू नका. कदाचित अनपेक्षितपणे एम-पी-एस-सी तुम्हाला धक्काही देऊ शकतं. मेचा आपण गृहीत धरत असलो, मेमध्ये एक्झाम होईल या संदर्भाने आपण जरी विचार करत असलो, तरी एम-पी-एस-सी अनपेक्षितपणे काही धक्का देऊ शकते. जसं 113/2023 या ॲडव्हर्टाइजमेंटबाबत झालं, हजारो विद्यार्थी परीक्षेपासून मुकले, तसं तुमच्या बाबतीत होऊ नये. त्यामुळे वेळोवेळी एम-पी-एस-सीच्या वेबसाईटला भेट देऊन अपडेट राहा. बरेच विद्यार्थ्याचे कमेंट येत आहेत, की सर काही एक्झामचं अपडेट आहे का? 5012 ज्या व्हॅकन्सीज येत आहेत, त्या संदर्भामध्ये एखादा व्हिडिओ टाका म्हणून, एखादा व्हिडिओ द्या म्हणून. विद्यार्थी मित्रांनो, 5012 ह्या ज्या व्हॅकन्सीज आलेल्या आहेत, 60-20-20 असं जे 100चं सूत्र आहे, 60 + 40, त्या 40चं 2 डिवायडेशन आहेत, एकतर डेमो, टीचिंग डेमो आणि इतर बाबी ज्या आहेत 20 मार्कामध्ये. तर हे जे आहे हे मुळातच आजचा चुकीचा काही बाबींचा अर्थ काढलेला गेलेला आहे, की प्राध्यापक पदासाठी जी विद्यापीठाची जी भरती आहे, ती स्वतंत्र यंत्रणेमार्फत घेण्यात यावी किंवा विद्यापीठामार्फत त्याची कारवाई राबवण्यात यावी, असं UGCकडून स्पष्टीकरण आलेलं विद्यापीठ भरती संदर्भात. महाविद्यालयीन भरती संदर्भात अशी कुठलीही अट नाही आहे. अगदी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा आता 2026 वर्षामध्ये इथून पुढे येणारे एम-पी-एस-सीकडे तृतीय श्रेणी, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरतीसुद्धा एम-पी-एस-सीकडे जाण्याची भाकीत वर्तवली गेलेली असताना, तशी शक्यता असताना, सहाय्यक प्राध्यापक पदाची भरती मात्र महाविद्यालयीन स्तरावर त्या संस्थेनेच घ्यावी, हा जो विरोधाभास आहे हा अत्यंत चुकीचा. एम-पी-एस-सीची भरती ज्याप्रमाणे सहाय्यक प्राध्यापकाची भरती होत आहे, त्याप्रमाणे संस्थेवरील भरतीसुद्धा ही एम-पी-एस-सी मार्फतच व्हायला हवी. त्यासाठी आवाज उठवायला हवा. बरेच आपण सगळे सुशिक्षित आहोत. फक्त एकच आवाज काफी असतो मित्रांनो. त्या आवाजाला जर तुम्ही साथ दिली, तर एकच आवाज उठवणारी व्यक्ती पुढे झाली, तर हा निर्णय बदलू शकतो. एम-पी-एस-सीकडे जाणं आणि त्यांच्या थ्रू स्पर्धा परीक्षा थ्रू आपण आपली भरतीची मागणी करणं, हे सगळ्यात पहिली महत्त्वाची आहे. तुम्ही तुमची मागणीच मांडली नाही एखाद्या व्यासपीठावर, तर त्याची दखल कोण घेणार आहे? त्यामुळे तुम्ही जर सगळे तयार असाल आणि कमेंटमध्ये जर तुमच्याकडून तशी काय म्हणता येईल, की तसा सपोर्ट आला, तर नक्कीच आपण तुमच्या सर्वांतर्फे एम-पी-एस-सी थ्रू प्राध्यापक भरती करण्याची मागणी करूया. महात्मा गांधींनी ब्रिटिश साम्राज्याला हादरवून सोडलं. त्या ब्रिटिशांच्या दृष्टीने सुद्धा त्या मागण्या चुकीच्याच होत्या, की त्यांना त्यांच्या नियमामध्ये, कायद्यामध्ये बदल करावे लागले. आत्ताही तुम्ही पाहत आहात, सध्याच्या समकालीन राजकारणात सुद्धा अनेक बदल हे एका व्यक्तीच्या मागणीवर करावे लागलेले आहेत. महाराष्ट्रात असणारं 52% आरक्षण 72% पर्यंत गेलेलं आहे. त्यासाठी मागणी करावी लागते. त्यासाठी लढा उभा करावा लागतो. लढा म्हणजे काही खूप तलवारी काट्या घेऊन उभा राहायची गरज नाही आहे तुम्हाला. ही कागदोपत्रीची लढाई आहे आणि कागदोपत्रीही तुम्हाला काही प्रत्यक्ष जाऊन लढाई करायची नाही. तुमच्या हातामध्ये आता मोबाईल दिलेला आहे, इंटरनेट दिलेला आहे, प्रत्येक विभागाचे तुमच्याकडे मेल आहेत
आपण अशी लढाई उभा करू शकतो. तुमच्या येणाऱ्या परीक्षेची तयारी MPSCच्या तर कराच, पण दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 5012 व्हॅकन्सी जर तुम्ही ठरवलं तर यासुद्धा MPSC थ्रू होऊ शकतात. त्या संदर्भातील शिक्षण मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांना आपण मेल करूयात. तशी राज्यपालांकडेही आपण मागणी करूयात. यापूर्वीच्या राज्यपालांनी जशी भूमिका घेतली होती त्या भूमिकेला अर्थातच संस्थाचालकांचा विरोध असणार आहे आणि राहणार, पण जर आपण सगळ्यांनी मिळून ही मागणी केली तर निश्चितच आपण तिथपर्यंत जाऊ शकतं. सरकार सकारात्मक आहे या बाबतीमध्ये. मुख्यमंत्रीही कार्यतत्पर आहेत आणि त्यांच्याकडे जर ही मोठ्या प्रमाणात मागणी केली, 1000 मेल जर गेले मुख्यमंत्र्यांना विविध विद्यार्थ्यांचे, त्याचा तजुर्माही आपण तयार करूया. सगळ्यांकडून मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री, माननीय राज्यपाल, उच्च शिक्षण संचालक, विविध विभागांचे यांना आपण या संदर्भातील मागणी करूया आणि पाठपुरावा करूया. नक्कीच ही भरती MPSCकडे जाईल. 60-40 किंवा 60-20-20 जे 60-20-20चं जे नवीन तत्त्व आलेलं आहे की नवीन GR आलेला आहे ते सुद्धा टिकणार नाही, कारण विविध संघटना या अगोदर 2 वेळेस रद्द झालेले आहेत फॉर्म्युले. तिसरा फॉर्म्युलासुद्धा टिकणार नाही. यालाही विविध संघटनांचा, शैक्षणिक संघटनांचा विरोध आहे. यामध्येच वर्ष निघून जाणार आहे. मधल्या कालखंडामध्ये माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी म्हटल्याप्रमाणे जर शिक्षक भरतीचा समावेशही MPSCमध्ये करण्यात आला तर चांगलंच आहे. त्या दृष्टीने आपण लढा उभारूया. चॅनलला पहिल्यांदाच भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि तुमची काही मतं असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त व्हा. धन्यवाद.